बातमी आहे पुण्यातून। पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 14 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। निवडणूक आचारसंहिता काळात भरारी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे। कारवाईमध्ये 4 कोटी 34 लाखांची रोकड, 4 कोटी रुपयांची दारू सुद्धा जप्त करण्यात आली आहे। वेगवेगळ्या मतदारसंघात निवडणूक विभाग, पोलीस पथकांची ही कारवाई सुरू आहे। चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडत आहेत। पुणे लोकसभा मतदारसंघासह इतरही अनेक जिल्ह्यात जे आहेत ते उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर तपासणीसाठी नाकाबंदीवर जर वाहनांच्या तपासणीसाठी जो आहे तो वेग आलेला आहे। पुणे जिल्ह्यात जवळपास 14 कोटी रुपयांचा मुद्देमाल जो आहे तो या नाकाबंदीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। भरारी पथक आणि स्थिर पथकाच्या माध्यमातून 14 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। निवडणुकीच्या काळात पैसे कोणी वाटतं का, अशा विविध अवैध प्रकारे जर कोणी पैशाचं वाटप करत असेल तर त्याला निर्बंध बसले पाहिजे, त्यासाठी तपासणी केली जाते। आपण बघू शकतो पुण्याच्या स्वारगेट परिसरामध्ये देखील पोलीस आणि निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं जे आहे ते वाहनांची तपासणी केली जाते। तब्बल 14 कोटी रुपयांचा मुद्देमाल या संपूर्ण निवडणूक काळामध्ये जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। कॅमेरामन अनिकेत सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, पुणे।